विधिमंडळ अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच मुंबईतले खड्डे गाजलेले आहेत। खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांवरून विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे। सध्या पावसामुळे खड्डे बुजवणं शक्य नसल्याचं सांगत खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांची चौकशी करण्याची हमी जी आहे ती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली आहे। दरम्यान राज्यातील खड्ड्यांबाबत राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। त्यांनी स्पष्ट केलं होतं मागच्याच अधिवेशनात की खड्डा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। असं आहे की जे सुचेल ते जाहीर करणारे मंत्री आहेत आपल्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या, आणि त्यामुळं जे मनात येईल ते जाहीर करणे। आता दिसेल ते खड्डा म्हणजे खड्डा नसणारा रस्ता दाखवा, आम्ही मंत्र्यांना आता पारितोषिक देतो। पाऊस सुरुवातीच्या काळामध्ये नॉर्मल होता, आता खूप हेवी आहे। म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात तर जवळजवळ सगळे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत, अशी स्थिती आता आहे। त्या परिस्थितीमध्ये पाऊस संपल्याशिवाय या रस्त्यांचं मेंटेनन्स आपल्याला करता येणार नाही, आणि त्यामुळे घटना जिथे जिथे घडल्या आहेत त्याची चौकशी आम्ही नीट करू, आणि जे जे काही क्षती रोडांना पोहोचली असेल हेवी रेनमुळे ते होत असतं, पावसात ते काम करता येत नाही, आणि त्यामुळे आम्ही सगळं नीट करू।